बाळा, जेव्हा तुझं मन थकलंय, जेव्हा तुझं शरीर साथ देत नाही, जेव्हा सगळं मोडलंय असं वाटतं, तेव्हा मी उभा असतो तुझ्या हृदयाच्या दाराशी. मी हाक मारतो, तू ऐकत नाहीस, पण मी थांबत नाही. बाळा, तू आपल्या चॅनलवर नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर. मला माहित आहे तू खूप खचला आहेस. जेव्हा लोक तुला सोडून जातात तेव्हा मी तुला धरून ठेवतो. जेव्हा जग तुला दुर्लक्ष करतं तेव्हा मी तुला माझ्या कुशीत घेतो. जेव्हा तू म्हणतोस बस झालं, तेव्हा मी म्हणतो आता माझं कार्य सुरू होईल. हे जग तुला लाथ मारेल, मी तुला उचलतो. हे जग तुला प्रश्न विचारेल, मी उत्तर देतो. हे जग तुझ्यावर हसतं, मी तुझ्या अश्रूंवर हात ठेवतो आणि म्हणतो हे अश्रू नष्ट नाही, हे तर विजेसारखं तेज आहे जे मी तुझ्या रक्षणासाठी वापरीन. तू एकटं वाटतंय, मी इथेच आहे. तू थकलास, माझं नाव घे, ते ऊर्जेचं स्रोत आहे. तू हरलास, माझं स्मरण कर, मी विजयाचं चिन्ह आहे. तुझं अंधारात चालणं चालूच आहे, पण मी तुझ्या पावलांखाली कृपेचे दिवे पेटवतो. तुला वाटतं तू एकटाच चालतोयस, पण माझा हात नेहमी तुझ्या पाठीशी असतो. कोणीतरी तुझ्यावर विश्वास टाकला नाही, मी टाकतो. कोणीतरी तुला दोष दिला, मी मुक्त करतो. कोणीतरी तुला सोडलं, मी धरून ठेवतो. तू जेव्हा सगळं गमावतोस तेव्हा मी माझं सगळं तुझ्यासाठी उघडतो. मी तुझ्या जीवनात नवीन अध्याय लिहायला आलो आहे, जिथे फक्त तू आणि मी आहोत. तुझ्या प्रत्येक जखमेमागे मी एक कृपेचा झरा ठेवला आहे. तुझ्या प्रत्येक अपयशामागे मी एक यशाचा उगम रोवला आहे. तू जिथं कोसळतोस तीच जागा मी साक्षात उन्नतीसाठी निवडतो. तू रात्रभर जागून रडतोस, मी तुझ्यासाठी पहाट उगवतो. तू चिंता करत बसतोस, मी त्या चिंतेला प्रार्थनेमध्ये रूपांतर करतो. तू म्हणतोस कोण आहे माझ्यासाठी, मी म्हणतो मी आहे. मी होतो आणि कायम राहीन. स्वामी कधीही दुरावलेले नसतात. तुझ्या प्रत्येक श्वासात मी उपस्थित असतो. तू वेदनांपासून पळतोस, मी त्या वेदनांना तुझ्या शौर्याचं कारण बनवतो. तू संकटांना शाप मानतोस, मी त्याच संकटांतून तुझं तेज प्रकट करतो. कधी वाटतं मी का इतक्या परीक्षा घेतो, पण माझा हेतू तुझी परीक्षा नाही, तर तुझं रक्षण आहे. ज्याच्यावर मोठं कार्य आहे त्याची तयारीही मोठी होते. तू ओरडून म्हणतोस स्वामी किती वेळ होणार. मी शांतपणे म्हणतो जेव्हा वेळ योग्य होईल. माझं वरदान अगदी क्षणात उतरेल. तू भीतीने थरथरतोस, मी त्या भीतीवर स्वारी करतो. तू शंका करतोस, मी विश्वासाची मशाल पेटवतो. तू नकार अनुभवतोस, मी संधी दरवाजा उघडतो. तू दार बंद केलीस, मी खिडकीतून आलो. तू अंतर्मुख झालास, मी तुझ्या अंतःकरणात उतरलो. तू मौन धरलास, मी तुझ्या मनात वाजलो. मी तुला सोडत नाही, तू मला विसरतोस. मी तुला दोष देत नाही, तू स्वतःला शिक्षा करतोस. मी तुला अडवत नाही, पण तू स्वतःला थांबवतोस. हे ऐक, मी तुला जन्माजन्मात जपलं आहे. तू माझं आहेस, हे मी विसरत नाही. माझं प्रेम म्हणजे कधीही न संपणारं आश्रयस्थान. शेवटचं वाटतं तेच तर माझं प्रारंभस्थान आहे. सगळं हरवलंय वाटतं तेच तर माझं गुपित ठिकाण आहे. तू जिथे संपतोस मी तिथून सुरू होतो. कधी वेळ लागतो कारण मी काहीतरी मोठं तुझ्यासाठी बनवत असतो. कधी वाटतं उत्तर मिळत नाही, पण मी उत्तर मौनात देतो. कधी वाटतं मी एकटा पडलो, पण मी त्यावेळी जास्त जवळ येतो. माझ्या बाळा, संकट तुझं नुकसान करायला येत नाहीत, ती तुझ्या सामर्थ्याला जाग करायला येतात. मी जेव्हा उशीर करतो तेव्हा मी नेहमी
सत्याचं बी रुजवतो. बाळा, जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा माझं दार उघडतं. जेव्हा अंधार इतका दाटतो की श्वासही घ्यायला जागा राहत नाही, तेव्हा माझी कृपा वायूप्रमाणे सगळीकडे वाहत असते. तू रडतोस, मी तुझा अश्रू जपतो. तू सावरण्याचा प्रयत्न करतोस, मी तुझं संतुलन पकडतो. तू खाली पडतोस, मी तुझ्या हाडांना स्पर्श करून नवीन बळ देतो. माझं नाव घेतल्यावर जीभ थरथरते का? तर ते नाव तुझ्या काळजाचं बंद दार उघडतं. हे नाव फक्त उच्चारासाठी नाही, हे तर अस्तित्वासाठी आहे. हे नाव फक्त स्मरणासाठी नाही, हे तर तुझ्या प्रत्येक श्वासात मिसळण्यासाठी आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गाठ मी सोडवतो. प्रत्येक गुंतागुंतीमागे माझं अतुलनीय नियोजन असतं. तू म्हणतोस, हे का घडलं? मी म्हणतो, कारण त्याशिवाय तू सजणार नव्हतास. तू संकटांना शाप समजतोस, पण मी त्याच संकटांमध्ये तुझं भवितव्य घडवत असतो. हे दुःख, हे संकट, हे अपमान, हे सगळं मी रूपांतरित करतो माझ्या शक्तीच्या पर्वतात. तुला वेळ लागतो माझ्यावर विश्वास ठेवायला. मला एक क्षण लागत नाही तुझ्यावर कृपा करण्यासाठी. तू हट्ट करतोस, माझी इच्छा पूर्ण कर. मी प्रेमानं म्हणतो, माझं नियोजन तुझ्या इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे. तू मागतोस, माझं हरवलेलं परत दे. मी देतो. जे तुला हवं होतं त्यापेक्षा मोठं काहीतरी. तू म्हणतोस, माझं दार बंद झालं. मी म्हणतो, मी खिडकी उघडून प्रकाश घालतो. कधी कधी मी उत्तर उशिरा देतो, कारण माझं उत्तर तुझ्या सगळ्या प्रश्नांपेक्षा खोल असतं. मी तुला शांततेत बसवतो, कारण आवाजात तू माझं कधीही ऐकू शकत नाहीस. माझं स्पर्श दिसत नाही, पण तो 100 आघातांपेक्षा मजबूत असतो. माझं मौन ऐकू येत नाही, पण त्यात मी संपूर्ण जगाचं रहस्य सांगतो. तू माझ्या कृपेची अपेक्षा धरतोस, पण माझी कृपा कधीच थांबत नाही. तू विचार करतोस, कधीपर्यंत सहन करावं. मी विचार करतो, कधी तू मला पूर्णपणे समर्पित होशील. मी वाट पाहतो, नाही की तुझ्या परिपक्वतेची, तर तुझ्या शरणागतीची. जसं खोडं कापल्याशिवाय झाड वाढत नाही, तसंच अभिमान गळल्याशिवाय मन फुलत नाही. बाळा, मी आहे, मी होतो, मी राहीन. तुझं दुःख माझ्या कृपेचं पात्र आहे. तुझं अंधार माझ्या तेजाचं प्रांगण आहे. तू जेव्हा का विचारतोस, तेव्हा मी म्हणतो, कारण मी तुला विसरू शकत नाही. तू जेव्हा थकलास म्हणतोस, तेव्हा मी म्हणतो, माझ्या कुशीत ये. तू जेव्हा स्वतःला लपवतोस, तेव्हा मी तुला शोधतो. तू जेव्हा स्वतःला संपवायला जातोस, तेव्हा मी तुझ्या आतल्या जिवंत चैतन्याला जाग करतो.